नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2025चा विमा येत्या 7 ते 8 दिवसात मिळणार असे बरेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळाले असतील. आणि मित्रांनो, हे काय माहिती आहे का, फक्त आश्वासन आहे. बरेच जण व्हिडिओ टाकायला लागले. आता मला सांगा, याच्या अगोदर पण 2025चा विमा आपल्याला कधी मिळणार होता माहिती आहे का? 15 जानेवारी 2026 रोजी 2025चा जो पण क्लेम आहे मित्रांनो, तो काय होणार होता, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार होता. आणि याच्यामध्ये त्याने काय केलं होतं माहिती आहे का, सगळे ट्रिगर काढून लास्टचं ट्रिगर ठेवलं होतं, ते फक्त कोणतं, हार्वेस्टिंगचं. आणि त्याच्यामध्ये नुकसान भरपाई कशी होती माहिती आहे का शेतकऱ्याला, लागवडीपासून तर काढणीपर्यंत म्हणजे हार्वेस्टिंगपर्यंत जेवढा पण उत्पन्नाची सरासरी असेल तेवढा काय होणार होता, क्लेम शेतकऱ्याला मिळणार होता. परंतु आत्तापर्यंत 1 रुपया मिळालेला नाही. आणि आत्ता त्या बातम्या काय येतात माहिती आहे का, सध्या 2026चा पीक विमा भरणं चालू आहे. खूप सारे शेतकरी यंदा विमा भरत नाही, कारण पहिल्याच मिळणं नाही. याच्या अगोदर 3 वर्षाचं त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का, बातम्या वगैरे व्हायरल केल्या होत्या की 3 वर्षाचा पीक विमा सगळ्या शेतकऱ्याला मिळणार. 1ही रुपया मिळालेला नाही. 2025 सुद्धा मिळालं नाही. 2025चं काय केलं होतं माहिती आहे का, सरकारनंच भरलं होतं. जे पीक विमा कंपनी कोणती होती माहिती आहे का देणारी 2025ला, भारतीय पीक विमा कंपनी. तुमच्या पावतीवर चेक करा तुम्ही, त्याच्यावर असेल भारतीय पीक विमा कंपनी, म्हणजे सरकारनंच भरून घेतला होता. सगळं त्याने काय केलं, ते जे आलेला निधी आहे तो त्याच्या ह्याच्यात वळवला आणि तो लाडक्या बहिणीला टाकून दिला. दुसऱ्या डिपार्टमेंटचे पैसेसुद्धा काय केलं माहिती आहे का, त्यांनी वळवले, लाडक्या बहिणीला टाकून दिले. बरेच शिक्षक लोक आहे, बरेच असे गव्हर्नमेंट सर्वंट आहे की त्याचे पेमेंट जे माहिती आहे का मित्रांनो, ते लेट होतं आहे. कशामुळं? फक्त त्या लाडक्या बहिणीमुळे. मग याचा भार कोणावर पडायला लागला? सर्वसामान्यावरच पडायला लागला. आपलेच पैसे आपल्याला देणं चालू आहे, फक्त काढण्याची पद्धत वेगळी आहे आणि ती देण्याची पद्धत वेगळी आहे. ते आपल्याला कळायला पाहिजे. तर मग आता तुम्ही म्हणसाल की ह्या वर्षीचा विमा भरायला पाहिजे का नाही भरायला पाहिजे? तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या जिम्मेदारीनं पीक विमा भरू शकता. ज्याला भरायचं असेल त्यांनी भरा, ज्याला नाही भरायचं त्यांनी नका भरू. कारण काय होतं आहे, कमी जर शेतकऱ्याने विमा जर भरला तर ह्यावेळेस कदाचित ते देऊ पण शकते, सांगता येत नाही मित्रांनो. त्यामुळं तुम्ही तुमच्यावर डिपेंड राहा. आता बघा, सोयाबीनचा विमा दरवर्षी सगळ्यात जास्त भरला जातो, म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे का, हेक्टरी ह्यावेळेस सगळ्यात जास्त रक्कम ही सोयाबीनला ठेवलेली 1250 रुपये हेक्टर आहे. आणि कापसाचा विमा जास्त कोणी भरत नाही, त्यामुळे त्यांनी काय केलं माहिती आहे का, कापसाचा हेक्टरी 65 रुपये दिलेला आहे फक्त. मग नेमकं आता हे सरकार करणार काय? बऱ्याच जणांना प्रश्न पडलेले, नेमकं भरावं का नाही भरावं विमा. कारण त्यांनी काय केलेलं आहे, जे रेग्युलर जास्त भरला जातो त्याला जास्त काय केलेले आहे, विम्याची रक्कम ठेवलेली आहे. आणि जो कमी भरला जातो कापूस, त्याला 65 रुपये. आतापर्यंत मी जोपर्यंत म्हणजे 2017पासून पीक विमा भरतो, तर बघा मित्रांनो, तेव्हापासून कापसाचा ही रक्कम जी आहे विम्याची, ती कधीच कमी नाही झाली. ह्या वर्षी डायरेक्ट एवढी कमी झाली की लई कमी झाली, 65 रुपयावर आणली हेक्टरी. त्यावेळेस समजा सोयाबीनचा विमा 400-500 रुपये होता, त्यावेळेस डायरेक्ट कापसाचा विमा 2000, 1500 असा राहायचा, म्हणजे भरायची रक्कम. आणि आता एकदम कमी केलेली आहे. आता विमा सरकार कोणाला टाकीन काही सांगतात नाही मित्रांनो. त्यामुळं आपण आपल्या जिम्मेदारीने विमा भरून घ्या मित्रांनो. मी तर म्हणेन नाही भरायला बरा, परंतु तरी पण तुमच्या हिशोबाने भरून घ्या. धन्यवाद.